नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील माझ्या अमृताचे डोही या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की कृपया तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती आहे। मागच्या एपिसोडमध्ये आपण मुंडक उपनिषद बघत आहोत। आज या एपिसोडमध्ये मुंडक उपनिषदाचा सेकंड पार्ट निरूपणासाठी मी घेतलेला आहे। सादर करते मुंडक उपनिषद प्रकरण 2 मंत्र पहिला। मुंडक उपनिषद हे अथर्व वेदामध्ये आलेलं आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ असा होतो की डोक्यावरचे केस कापणं, मुंडन करणं म्हणजे मुंडक। पण त्याचा असा अर्थ घ्यायचा की अज्ञानानं जे आपलं शरीर, मन, बुद्धी हे झाकून गेलेलं असतं, म्हणजे मना आणि बुद्धीमध्ये जे अज्ञानाचं आवरण असतं ते काढून टाकणं म्हणजे मुंडन किंवा मुंडक उपनिषद। मंत्र पहिला। हे सत्य आहे, ऋषी सांगतायत, हे सत्य आहे, ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेल्या अग्नीपासूनच त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या ज्वाला निघत असतात। अग्नीपासून ज्या ज्वाला निर्माण होतात त्या त्याच्याशी साधर्म्य सांगणाऱ्या असतात, त्या त्याच्यापासून निघतात आणि काही काळाने त्या अग्नीमध्येच विसर्जित होतात। अगदी त्याचप्रमाणे चैतन्य तत्व किंवा प्राण ऊर्जा तत्वापासून असंख्य जीव निर्माण होतात आणि विकसित होतात आणि शेवटी अंती ते चैतन्य तत्वामध्ये ते पुन्हा विलय पावतात। आता चैतन्य तत्व, प्राण ऊर्जा तत्व हे खरं म्हटलं तर अनंत आहे, सर्वव्यापी आहे, नाही का? त्यामुळे शब्दांच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादाबद्ध शब्दांनी त्याचं वर्णन आपल्याला खरं म्हटलं तर कधीच करता येणं शक्य नाही। पण आपल्यापुढे लिमिटेड शब्दांचा आधार घेण्याशिवाय दुसरा काही पर्यायसुद्धा नाही। परंतु उपनिषद या शब्दांचा आधार घेऊनच आपल्याला यथार्थपणे परमतत्वाचं जे यथार्थ स्वरूप आहे ते समजावून सांगत असतात। आता या मंत्राप्रमाणे बरं का, जीव किंवा व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून ती साक्षात परमेश्वरच आहे किंवा परमतत्वाचं रूप आहे असं इथे म्हटलेलं आहे। का? कारण ती परमतत्वापासूनच व्यक्ती निर्माण होते, विकसित होते आणि मग अंती ती परत परमतत्वामध्ये विसर्जित होते। या अर्थानं प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती ही परमतत्वाचंच प्रतिनिधित्व करत असते। म्हणजे इथे असं समजावून सांगितलं आहे की जो परिणाम निर्माण झालाय बरं का, जो इफेक्ट निर्माण झालाय, आता दागिने हा इफेक्ट आहे, त्याला जर नष्ट केलं किंवा ते नष्ट झालं तर तो जो इफेक्ट आहे तो नष्ट झाल्यानंतर मूळ कारणामध्येच तो रूपांतरित होतो। दागिने समजा आपण सगळे एकत्र केले आणि ते वितळवले, ते नष्ट केले दागिन्यांचा रूप आणि आकार, तर काय घडतं? त्याचं कारण जे सोनं आहे, त्या मूल तत्वाचं जे कारण आहे सोनं, त्या कारणामध्येच इफेक्ट जो असतो तो विसर्जित होऊन जातो। या अर्थानं व्यक्तीसुद्धा शेवटी
परमतत्वामध्ये विलीन होऊन जाते. मंत्र दुसरा. हे दिव्य परमतत्व कसं आहे तर ते आकाररहित आहे, अजन्म आहे, शुद्ध आहे. सर्व काही ते आणि तेच आहे. अंतर्बाह्य परमतत्वानं व्यापलेला आहे. तो आतमध्ये जसा आहे तसा बाह्य जगतामध्ये सुद्धा तो सर्वत्र आहे आणि सर्वत्र असून सुद्धा तो सर्वांच्या अतीत सुद्धा आहे. या परमतत्वाच्या प्रकाशाला रूप नाही, आकार नाही, गुण नाही. हा मंत्र असा सांगतोय की तो सर्वव्यापी असून सुद्धा तो सगळ्यांच्या अतीत आहे. त्याला रूप नाही, गुण नाही, आकार नाही, सर्वांच्या अतीत आहे. म्हणजे काय तर यामध्ये 2 टर्म्स इन्क्लूड केलेले आहेत. ट्रान्सेंडंट परमतत्व जर आपण म्हटलं की ते ट्रान्सेंडंट आहे, म्हणजे काय जगताच्या अतीत आहे. मग काय घडेल? मी एवढंच जर फक्त स्टेटमेंट केलं की परमतत्व हे ट्रान्सेंडंट आहे, म्हणजे काय घडेल? जगताच्या ते अतीत असल्यामुळे जगत आणि परमतत्व अशा 2 गोष्टी निर्माण होतील. आणि मी जर का म्हटलं की परमतत्व हे इमॅनंट आहे, म्हणजे काय की ते जगाच्या आतमध्ये संपूर्णपणे व्यापलेलं आहे. असं जर फक्त मी स्टेटमेंट केलं तर काय घडतं की ते आतमध्ये असल्यामुळे जगताच्या बाबतीत जे जे काही घडेल तेच परमतत्वाच्या बाबतीत सुद्धा घडणार आहे. जगत विनाशी आहे, मग त्याच्या आतमध्ये असलेलं परमतत्व सुद्धा विनाशी आहे आणि कधी ना कधीतरी दोन्ही गोष्टी या नाश पावणार आहेत. तर त्यामुळे अद्वैत वेदांत या दोन्ही गोष्टींमध्ये जी काही त्रुटी राहते, उणीव राहते, ती त्यांनी अशा प्रकारे भरून काढली आहे की परमतत्व हे ट्रान्सेंडंट पण आहे, सगळ्याच्या अतीत पण ते आहे आणि त्याचबरोबरीनं ते इमॅनंट सुद्धा आहे. म्हणजे त्यामुळे काय घडतं की इमॅनंट असून सुद्धा जगताचे गुणधर्म त्याला लागत नाहीत आणि ट्रान्सेंडंट असून सुद्धा ती दुसरी गोष्ट होत नाही. म्हणजे दोरी आणि सर्प असं जर आपण उदाहरण घेतलं तर सर्पाला आतून पूर्णपणे दोरीनं व्यापलेली आहे, पण सर्पाला जे काही घडतं ते दोरीला घडत नाही. का? कारण सर्प ही दुसरी सेकंड रियालिटी नाही आहे, सत्यता नाही आहे, तो त्याच्यावरचा आभास आहे. दोरी हे एकमेव सत्य गोष्ट आहे. त्यामुळे परमतत्व अद्वैत सिद्धांताप्रमाणे हे ट्रान्सेंडंट आणि इमॅनंट असं दोन्ही आहे असं म्हटलं जातं. मग आता माझ्या मन बुद्धीच्या ते अतीत असल्यामुळे मी त्याला प्रत्यक्षपणे जाणू शकत नाही, कारण ती वस्तू नाही. मग आता त्याला जाणायचं कसं? तर इनडायरेक्टली मी त्याला जाणू शकते. त्याच्यामुळे मला सगळी जाणीव होत असते. मी जेव्हा असं म्हणते की मला भौतिकशास्त्र कळलं, मला इतिहास भूगोल हे विषय मला समजले, किंवा माझ्या मनामध्ये एकदम आनंदाची भावना निर्माण झाली, अशा असंख्य गोष्टींचं ज्ञान मला घडत असतं.
म्हणजेच काय, ते का घडतं आपल्याला, तर ती वस्तू ती गोष्ट ज्याची ज्ञान घ्यायचे ती चैतन्य तत्वाच्या प्रकाशाच्या मध्ये ते येतं आणि आपल्यातील परमतत्वाच्या जाणीव प्रकाशेनं आपल्याला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. भावना, मन, बुद्धी, विचार, संकल्प या बाबतीत सुद्धा त्या गोष्टी आपल्याला ज्या कळतात. का कळतात, तर त्याच्या पाठीमागे परमतत्वाचा प्रकाश त्याच्यावर पडलेला असतो. म्हणून या गोष्टी मला कळतात याचा आधार घेऊन मी म्हणू शकते की पाठीमागे चैतन्य तत्व आहे, म्हणून मला हे समजू शकतं. आता हे सगळ्यांच्या अतीत आहे, शरीराच्या, मनाच्या. हे झालं व्यक्तीच्या संदर्भात. आणि समष्टीसाठी सुद्धा ते तिन्ही शरीरांच्या अतीत आहे. म्हणजे काय, समष्टीचं पूर्ण ब्रह्मांडाचं कारण शरीर, बीज रूप जे शरीर आहे ते आहे सगुण ईश्वर. सगुण ईश्वराच्या सुद्धा ते अतीत आहे. ते निव्वळ साक्षी आहे, प्रकाशक आहे. त्याच्या प्रकाशामध्ये चांगलं वाईट, सत्य असत्य, भलं बुरं अशा भिन्न भिन्न गोष्टी घडत असतात. पण त्याचा लेप त्याला लागत नाही. सूर्याच्या प्रकाशामध्ये चांगल्या पण गोष्टी घडतात आणि गुन्हे सुद्धा घडतात. पण दोन्हीसाठी सूर्य त्याला जबाबदार राहत नाही. त्याचप्रमाणे परमतत्व हे निव्वळ प्रकाश देणारं, प्रकाशित करणारं असं ते तत्व आहे. मंत्र 4. त्या परमतत्वाचे स्वर्ग हे डोकं आहे. म्हणजे पूर्ण समष्टी रूप चित्र इथे या मंत्रामध्ये रेखाटलेलं आहे. का, तर समष्टी आणि मी व्यक्ती यामध्ये तत्वतः काही फरक नाही. माझा जो अगदी क्षुद्र खरं म्हटलं तर, पण वरवर अगदी मोठा, अगदी अभिमान बाळगणारा जो अहंकार आहे, तो अहंकार या सगळ्यापासून स्वतःला वेगळं करतो. नाहीतर तत्वतः बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य तत्व एकच सारखंच असल्यामुळे आपण वस्तुतः काही भेद नाही. त्यामुळे या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, वर्णन केलं आहे, परमतत्वाचं स्वर्ग हे डोकं आहे. सूर्य आणि चंद्र हे त्या परमतत्वाचे चक्षु म्हणजे डोळे आहेत. 4 दिशा म्हणजे त्या परमतत्वाचे कान आहेत. वायू हा त्याचा श्वास आहे आणि अख्खं जगत हे त्याचं हृदय आहे. पृथ्वी हा त्याचा पाय आहे. तो सगळ्या जगताचा अंतर्प्राण आहे. भले कितीही भव्य दिव्य अनंत असं हे विश्व आपल्याला दिसू दे, भासू दे, पण त्याचा डोलारा हा आतल्या परमतत्वामुळे टिकून राहिलेला आहे. आणि त्यामुळे माझा जो वैयक्तिक अहंकारी जीव आहे, तो मात्र काय म्हणतो, ही विविधताच खरी आहे. प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे. शरीर मनानं अर्थातच सगळेच वेगवेगळे आहेत, पण त्यांना बांधणारं
जे चैतन्य तत्व आहे ते एक असल्यामुळे हा धागा जर लक्षात घेतला तर मात्र आपण सगळेजण समष्टीपासून वेगळे नाही आहोत. हा संदेश हा मंत्र आपल्याला देतो. मंत्र 6. त्याच्यापासूनच वेद निर्माण झाले. त्याच्यापासूनच यज्ञयाग, सर्व कर्मकांड, त्याग, तपस्या हे जे काही तुम्ही म्हणाल ते सगळं हे कर्मकांड, ज्ञानकांड, नंतर तपस्या, श्रद्धा, भक्तिभाव सगळं हे त्या परमतत्वापासून निर्माण झालेलं आहे. मंत्र 8. परमतत्वापासूनच सप्तप्राण तयार झाले. सप्तप्राण, प्राण म्हणजे आपल्या शरीराच्या अंतर्गत आणि ज्या बाह्य हालचाली होतात त्या या प्राणांमुळे घडू शकतात. या अर्थानं चेतना रूप सप्तप्राण तयार झाले. त्याच्यापासूनच सप्तज्वाला निर्माण झाल्या. सप्तज्वाला म्हणजे काय तर 7 प्रकारच्या जाणून घेण्याच्या शक्ती. बरं का, ज्वाला म्हणजे 7 प्रकारच्या जाणून घेण्याच्या शक्ती यांना ज्वाला असं म्हटलेलं आहे. कोणत्या तर 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या 6 झाल्या आणि तोंड, अशा प्रकारे 7 ज्वाला झालेल्या आहेत. त्याच्यापासूनच सप्त इंधन तयार झालं आहे. आता इंधन म्हणजे काय तर त्या इंद्रियांचे विषय उपभोग यांना इंधन असं म्हटलेलं आहे. त्याच्यापासूनच आहुती निर्माण झाली. आहुती म्हणजे सप्त आहुती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान घेणं याला आहुती म्हटलेलं आहे. त्याच्यापासूनच सप्तलोक निर्माण झाले. म्हणजे काय की सप्तलोक म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतर्गत ज्या शिरा वाहतात नर्व्स त्यांना सप्तलोक असं म्हटलं गेलेलं आहे. ज्या एस्पेशली ब्रेनमध्ये ज्या जाणीव करून देणाऱ्या शिरा आहेत, नर्व्ज आहेत, त्यांना उद्देशून सप्तलोक असं म्हटलं गेलेलं आहे. श्लोक 9. आता या मंत्रामध्ये व्यक्तीच्या म्हणजे जीवाचं सगळं वर्णन आलेलं आहे. म्हणून कदाचित शिष्यांना अशी शंका येईल की ज्या जड वस्तू आहेत, डोंगर, दगड, पर्वत वगैरे, मग त्यांच्यामध्ये हे प्राणतत्व नाही का? तर त्याचं उत्तर देण्यासाठी ऋषी असं सांगतायत की परमतत्वापासूनच समुद्र, पर्वत, नद्या, सगळं जड वस्तू, दगड, वनस्पती हे निर्माण होतं. आपलं व्यक्तीमधील सूक्ष्म शरीर हे स्थूल शरीरानं वेढलं जातं. सजीवांमध्ये ज्याप्रमाणे हे परमतत्व आहे त्याचप्रमाणे जड वस्तूंमध्ये सुद्धा हे परमतत्व अस्तित्व, एक्झिस्टन्स या रूपानं ते झळकत असतं. बाह्य जगत घ्या, बाह्य अनुभव घ्या, अंतर्गत मनातले विचार घ्या, सगळं अंतर्बाह्य जगत हे परमतत्वानी प्रकाशित केलं जातं. श्लोक 10. हे परमतत्व हेच जगतामधील सत्य आहे. कर्म,
तपस्या, ध्यानधारणा, निधिध्यासन, विवेक, वैराग्य, मनातील वृत्ती, विकार, सर्व हे परब्रह्म आहे. जो हे जाणतो की ते परमतत्व त्याच्या हृदय गुहेमध्ये वसलेलं आहे. जो हे जाणतो की ते परमतत्व त्याच्या हृदय गुहेमध्ये वसलेलं आहे, तो जेव्हा हे जाणतो, त्या जाणण्यानं हृदय ग्रंथीच्या गाठी इथेच सोडून तो मुक्त होतो. म्हणजे मानसिक भावना, बुद्धीची सगळी विचारांची बैठक, विकार, विषय, उपभोग, या सगळ्या इच्छा, भावना, वेगवेगळ्या प्रकारचे विकार, हे झालं अंतर्गत जाणीवेचं विश्व. त्याचप्रमाणे बाह्य कर्म, तपस्या, कर्मकांड, काहीही घ्या, हे सगळंच्या सगळं त्या परमतत्वानं व्यापलेलं आहे आणि ते माझ्या हृदय गुहेमध्ये स्थित आहे. हृदय गुहा हा उपनिषदांचा एक अगदी लाडकी टर्म आहे बरं का. हृदय म्हणजे काय तर फिजिकल हृदय नाही. उपनिषदांच्या दृष्टीनं हृदय म्हणजे ज्याचं मन हे सात्विक विचारांनी, प्रेमानं, करुणेनं काठोकाठ भरलेलं आहे, असं जे हृदय, त्या हृदय गुहेमध्ये परमतत्व विसावलेलं आहे. हे जो जाणतो त्यानं काय घडतं तर हृदय ग्रंथीच्या गाठी तिथेच निघून जातात, सोडल्या जातात आणि तो मुक्त होतो. म्हणजे काय, हृदय ग्रंथीच्या गाठी, गाठ म्हणजे अज्ञानाच्या गाठी. कोणतं अज्ञान आपल्याला आहे तर आपल्याला असं वाटत असतं की मी एक छोटासा क्षुद्र जीव आहे, माझं जीवन कधी संपेल हे काही माझ्या हातात नाही, मृत्यूची भीती आहे, मी खूप शांत, छोटा, मर्यादित असा जीव आहे आणि या विचारानं मी स्वतःला कायम दुबळी समजत असते. हे जे मनाचं दुबळेपण आहे, ही जी व्याकुलता आहे, का, कारण आपल्यातील मर्यादित आयुष्याच्या जाणीवेनं मी कुठेतरी खिन्न असते. या सगळ्याला हृदय ग्रंथीच्या गाठी म्हणजे अज्ञान स्वरूप गाठी असं म्हटलेलं असतं. कारण का, कारण या अज्ञानाच्या गाठी काय आहेत, कारण हे माझं स्वतःबद्दलची जी समजूत आहे ती सगळी चुकीची आहे. अध्यात्म आपल्याला काय सांगतं, तुम्ही तसे नाही आहात. शरीर आणि मन मान्य आहे, ते मर्यादित आहे, शांत आहे, छोटा आहे, त्याला प्रारब्ध आहे, त्याला मर्यादित जीवनकाळ आहे, हे सगळंच्या सगळं शरीर आणि मनाला लागू पडतं. पण तुमचं खरं स्वस्वरूप हे परमतत्व आहे, हे तुम्ही विसरून गेलात आणि म्हणून ते आपल्यासारख्या सामान्यांसाठी ते असं म्हणतात की तुमचा हा जो अज्ञानरूपी गैरसमज आहे तो म्हणजे हृदय ग्रंथीच्या गाठी आहेत. आणि जेव्हा साधकाला हे कळून चुकतं, प्रत्यक्ष परमतत्वाचं दर्शन म्हणा, त्याचा साक्षात्कार म्हणा, त्याची अनुभूती म्हणा, ही जेव्हा येते तेव्हा त्याला कळून चुकतं की शरीर आणि मन हे बाहेरच्या गोष्टी, आतमध्ये मी आहे, खरा मी हा परमतत्व आहे आणि शरीर आणि मनाने या माध्यमाने मी वेढला गेलेलो आहे. तर अशा रीतीनं हे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्या गाठी सुटल्या जातात आणि साधक खऱ्या अर्थानं मुक्त होतो. म्हणजे काय मुक्त होतो म्हणजे काय की सगळ्या शरीर मनांच्या
सुखदुःखांच्या वेढ्यामध्ये जे आपण गुरफटलेलं असतो, तिथनं त्या सर्कलमधून तो आता बाहेर पडतो. अशा प्रकारे तो सगळ्यापासून मुक्त होतो. पुढचा मंत्र. परमतत्व दिव्य तेजस्वी आहे, जे आपल्या हृदय गुहेमध्ये फिरत असतं, स्थित असतं, जो आपल्या सगळ्यांचा आधार आहे, ज्याच्यामध्ये सर्व जग स्थिरावलेलं आहे. त्याला नामरूप आकार आहे असं नाही आणि नाही असंही नाही. म्हणजे जे व्यक्त जग आहे, वेगवेगळं झाडं, डोंगर, वनस्पती, व्यक्ती, हजारो गोष्टी, त्यातनं सुद्धा परमतत्वानंच स्वतःला नामरूप आकार ॲड त्याच्यामध्ये केलेले आहेत. जसं माती हे घडा केव्हा होतं, तर मातीचं घड्याचा रूप आणि रंग आकार जेव्हा धारण करतं तेव्हा वेगवेगळी गोष्टी या दिसायला लागतात. म्हणजे म्हटलं तर ते नामरूपा सकट आहे आणि म्हटलं तर ते नामरूपाशिवाय आहे. अर्थात मूळ स्वरूप निर्गुण असल्यामुळे त्याचं मूळ स्वरूप हे नामरूप आकार विरहित आहे. जे प्राणतत्व हे प्राणप्रिय आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे, हे साधकाला कळून चुकतं. कसं कळतं, तर साधनेनं, तपस्येनं. याच्यावरनं एक छोटी कथा मी तुम्हाला सांगते की परमतत्वाच्या दर्शनानं, अनुभूतीनं केवढं तरी ट्रान्सफॉर्मेशन आपल्यामध्ये सहजपणे घडायला सुरुवात होते. संत श्रेष्ठ पुरंदरदास, संत श्रेष्ठ पुरंदरदास, जन्म 1484, मृत्यू 1564. पत्नीचं नाव सरस्वती, त्यांचं आधीचं नाव श्रीनिवास नायक, त्यांचे गुरु हे व्यासतीर्थ होते. आता पुरंदरदास हे त्यांचा व्यवसाय होता सोन्याचे दागदागिने विकण्याचा, सराफीचा व्यवसाय. अत्यंत श्रीमंत होते आणि त्यांना श्रीमंतीचा ताठा सुद्धा प्रचंड होता बरं का. तर एकदा काय झालं, ते पैशाला खूप महत्त्व देत असत, त्याप्रमाणेच त्यांची वागणूक होत असे. तर एकदा काय झालं, अशी कथा सांगण्यात येते की साक्षात विठ्ठल देव हे गरीब वृद्धाचं रूप त्यांनी घेतलं आणि त्याची परीक्षा बघायला ते पुरंदरदास, त्यांचं जे सराफीचं दुकान होतं तिथे ते गेले आणि त्यांनी मला काहीतरी द्या असं भिक्षा मागितली. त्यांनी अर्थातच त्याला नकार दिला आणि तो वृद्ध गृहस्थ तिथून उठून त्यांच्या घरामध्ये गेला, घरी गेला. आता त्यांना पुरंदरदासांची जी पत्नी सरस्वती, ती अगदी यांच्या उलट अत्यंत दयाळू, मायाळू, कुणाचंही दुःख त्या मातेला काही बघवायचं नाही. तर विठ्ठलदेव गरीब वृद्धाच्या रूपात तिकडे गेले. त्यांनी भिक्षा मागितली, काही जवळपास नव्हतं. तिनं काही विचार न करता, आता काही नाही आहे जवळ, तर तिनं नाकातली हिऱ्याची जी नथ होती ती काढली आणि त्यांना देऊन टाकली. मग काय झालं, ती नथ घेऊन तो जो वृद्ध होता तो पुन्हा एकदा दुकानामध्ये गेला आणि म्हणाला, आता मला ही विकायचे, आता तरी पैसे द्या, विकून द्या, त्याचे पैसे मिळतील मला. जेव्हा पुरंदरदासांनी ती नथ बघितली निरखून, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे ही तर आपल्या पत्नीचीच दिसते. त्यांना काही चैन पडे नाही. काय झालं, आपल्या पत्नीचा दयाळू स्वभाव त्यांना माहीत होता
त्याचा रागही त्यांना प्रचंड यायचा, पण तरीसुद्धा त्यांना आता हिऱ्याची नथ बघितल्यानंतर त्यांना अतिशय राग आला आणि ते झपाट्यानं घरी गेले. विचारलं नथ कुठे? नथ नव्हती. ती खूप घाबरली. आता काय करू, कसं काय आता समजावू, जाऊ दे आता मी प्राणत्यागच करते असं म्हणून तिनं विषाचा प्याला भरून तिनं आणला आणि आता ती त्यांच्या समोर पिणार. तेवढ्यातच त्या प्यालामध्ये हिऱ्याची नथ तरंगत होती. हे जेव्हा पुरंदरदासांनी बघितलं सगळं काही, आपल्या पत्नीची व्याकुलता, तिचा दयाळूपणा, सगळं त्यांच्या लक्षात आलेलंच होतं आणि तिला ते अडवणारच होते. तेवढ्यात त्या ग्लासमध्ये त्यांना हिऱ्याची नथ दिसली आणि तो जणू काही त्यांच्यामध्ये क्रांतिकारक असा क्षण ठरला की आत्तापर्यंत आपण नुसतं श्रीमंती 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 त्याला आपण कवटाळत बसलो. मनुष्यरूपी जन्माला येऊन खरी मूल्य काय असतात त्याकडे आपण कधी लक्षच दिलं नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि जणू काही त्यांचे डोळे उघडले. त्या क्षणी त्यांना संपूर्ण वैराग्य प्राप्त झालं बरं का. आणि मग काही दिवसातच त्यांनी काय केलं, सराफीचा व्यवसाय वगैरे सगळं त्याची व्यवस्था लावली. कसला त्यांनी मोह ठेवला नाही आणि ते गरिबीमध्ये राहू लागले. आवाज अतिशय गोड होता, उत्कृष्ट संगीताची त्यांना जाण होती. त्यांनी स्वतःला आता हरिदास, भगवान श्रीकृष्णांचे सेवक असं त्यांनी स्वतःला म्हणायला सुरुवात केली. आणि ते पूर्णपणे भगवत चरणी त्यांनी उरलेलं आयुष्य समर्पित केलं. भागवत पुराण हे त्यांनी बरं का संगीतमय रचनांमध्ये त्यांनी ते स्वरबद्ध केलं. वैष्णव संप्रदायाची दीक्षा त्यांनी घेतली. त्यांना कर्नाटक संगीताचे पितामह असं मोठ्या आदराने म्हटलं जातं. त्यांचे हजारो अभंग रचना आहेत. नारदाचा अवतार असं सुद्धा त्यांना संबोधण्यात येतं. तर असे हे संत श्रेष्ठ पुरंदरदास. काही क्षण लागतात, भले ते ध्यान धारणेतून आलेले असतील, कुठल्या अनुभवातून आलेले असतील, पण एकदा ते दर्शन, ती अनुभूती, तो अनुभव घडला की मनुष्यामध्ये विलक्षण क्रांतिकारक असा बदल घडून यायला सुरुवात होते. ते दिव्य तेजस्वी असं परमस्वरूप आहे. पण मग मला त्याचं ज्ञान कसं होईल? आता एरवी आपण ज्ञान कसं घेतो? आपल्या ज्ञानेंद्रियाच्या साह्याने आपण घेतो. बुद्धीनं, मेंदूनं विचार करून, डोळ्याने बघून, अशा साह्यानं आपण इतर जे विषय आहेत, गोष्टी आहेत, त्याचं आपण ज्ञान घेत असतो. परंतु इथे काय घडतं की हे जे आत्मज्ञान आहे ना, त्याच्या बाबतीत काय प्रॉब्लेम होतो, तर आता जो ज्ञान घेणारा आहे, जो ज्ञान घेणारा आहे त्यालाच आता मला जाणून घ्यायचं आहे. अशा प्रकारचा तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. का? मन आणि बुद्धी तिथपर्यंत का जाऊ शकत नाहीत? कारण मन आणि बुद्धीला जे विचारांचं शक्ती मिळालेली आहे तीच मुळात त्या परमतत्वानं दिलेली आहे. त्यामुळे त्यांची झेप तिथपर्यंत जाऊ शकत नाही. त्या परमतत्वाला जाणणं म्हणजे मी मला स्वतःला नव्यानं अर्थपूर्ण जाणणं, हे आत्मज्ञान असं त्याला म्हटलं जातं. केवळ बाह्य जगताच्या अतीत होऊन
चालणार नाही, तर मन आणि बुद्धीच्या सुद्धा मला अतीत जावं लागेल. मंत्र तिसरा. मुंडक उपनिषदातले पुढचे 2 मंत्र हे अगदी प्रसिद्ध मंत्र आहेत. बघूया आपण ते. मंत्र तिसरा. उपनिषदांनी दिलेलं ग्रंथरूप ज्ञान, ग्रंथरूप ज्ञान हे जणू धनुष्य आहे असं हातामध्ये ते घेऊन आणि ध्यानधारणेचा बाण रोवून, बाण कोणता आहे? ध्यानधारणेचा. धनुष्य कोणतं आहे? तर उपनिषदांनी दिलेलं ज्ञान हे धनुष्य आहे. धनुष्यावर तो बाण रोवून तो कुठे सोडायचा आहे? लक्ष काय ठेवायचं आहे? टार्गेट ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, ईश्वर ज्ञान. ईश्वर ज्ञानाच्या टार्गेटवर ध्यानधारणेचा बाण सोडून, धनुष्य कोणतं आहे? उपनिषदांनी दिलेली माहिती. अशा प्रकारे तू त्या शरीर आणि मनाच्या अतीत हो. तो बाण एकदा परब्रह्माच्या टार्गेटमध्ये जाऊन घुसला, विलीन झाला की मग तुला त्याचं आत्मज्ञान होईल. ही एक उपमा दिलेली आहे. आता पुढच्या मंत्रामध्ये अजून एक वेगळी उपमा आहे. मंत्र 4. आता इथे धनुष्य काय आहे? तर धनुष्य आहे प्रणव मंत्र. ओम. हा ओंकार स्वरूपी प्रणव मंत्र हा धनुष्य आहे. बाण कोणता आहे? तर मन, चंचल मन, बर का, ते शांत करायचं आहे. मनरूपी बाण आणि टार्गेट तेच आहे, परब्रह्म, ईश्वर दर्शन. म्हणजे काय की साधकानं दोन्ही प्रकारे अर्थ सांगता येतात. एकदा पहिला अर्थ घेऊन, एकदा दुसरा अर्थ घेऊन, की साधकानं आत्मरूपी ध्यानधारणेनं आत्म्याचा बाण परमात्म्याशी मिळवणं म्हणजे ईश्वराची अनुभूती घेणं, हा पहिल्याचा अर्थ. आणि दुसऱ्याचा काय होईल? तर ध्यानधारणेमध्ये आपलं मन हे पूर्णपणे, अगदी पूर्णपणे विचारशून्य जेव्हा होईल, विचारशून्य जेव्हा होईल, तेव्हा आपलं जे प्रतिबिंब रूपी, अहंकार रूपी जीव आहे, त्याला त्या शांत मन झाल्या नंतरच्या अवस्थेमध्ये कळून येईल की आपण केवळ प्रतिबिंब नाही, केवळ जीव नाही, तर आपण साक्षात परमतत्व बिंब रूप आहोत. कारण एरवी काय घडतं, या अहंकारी जीव जो आहे, तो शरीर मनाशी एकरूप झालेला आहे. नाहीतर आपल्याला कधी हे कळू शकलं असतं की का ध्यानधारणेच्या आधारानं मन शांत करायचं? कारण एरवी मनाचा कोलाहल, गोंगाट सतत 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 चालू असतो. अशा या चंचल मनाला स्थिर का करावं लागतं? कारण अहंकार रूपी काय समजत असतो जीव? हे शरीर आणि मन मीच आहे, ते म्हणजे मी. या जाणीवेनं तो घट्ट लपेटलेला असतो. परंतु जेव्हा अगदी निश्चयपूर्वक जेव्हा तो ओंकार प्रणवरूपी साधनेमध्ये तो जेव्हा त्या ध्यानमग्न होतो, तेव्हा त्याला साक्षात्कार घडतो की आपण म्हणजे मन आणि बुद्धी आणि शरीराशी एकरूप झालेलो आहोत. ते म्हणजे मी नाही, ते माझं माध्यम आहे, माझ्या भोवतीचं आवरण आहे, ते म्हणजे मी नाही. मला आयुष्य चालवायला दिलं गेलेलं ते एक साधन आहे.
ते म्हणजे मी नाही, मी खरा चैतन्य तत्व आहे, ही जाणीव त्याला होते. आणि मग त्या निश्चयपूर्वक साधनेनं परमेश्वराचं दर्शन हे साधकाला मिळतं. मंत्र पुढचा. जेव्हा परमतत्वाला सर्वत्र पाहिलं जातं, म्हणजे सत्य श्रेष्ठमध्ये पण आणि कनिष्ठ अशा दोन्हीमध्ये त्याला जेव्हा पाहिलं जातं, याचा अर्थ काय, तर श्रेष्ठ दर्जाचं जे चांगलं जे काही आहे, सात्विक आहे, सत्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला बघितलं जातं. आणि त्याच बरोबरीनं आभास रूप भासणारं जे काही सत्य नाही, त्या असत्यामध्ये सुद्धा तो आहे. हे जेव्हा श्रेष्ठ कनिष्ठ, सत्य असत्य दोन्हीकडे साधक जेव्हा त्या परमतत्वाला बघतो, तेव्हा त्याचे सगळे संशय दूर होतात. हृदय ग्रंथीच्या गाठी सुटतात आणि त्यानं काय घडतं, त्याचं कर्मफळांचं संचिताचं गाठोडं त्याचं नष्ट होऊन जातं. त्या आत्मज्ञानाची अपूर्वाई अशी आहे की संचित सगळं नष्ट होऊन जातं. म्हणजे काय, श्रेष्ठ आणि कनिष्ठ, सत्य आणि असत्य या दोघांमध्ये परमतत्वाला बघणं म्हणजे काय, तर आपण एक उदाहरण घेऊ. दोरी आणि त्यावर भासणारा सर्प. दोरी काय आहे, सत्य आहे. असत्य काय आहे, सर्प आहे. पण मी जेव्हा दोरीमध्ये सुद्धा सत्यता बघते आणि सर्प हा जरी असत्य रूपी असला तरी त्याचा पाया ही सत्य दोरीचं आहे हे त्याला कळतं. म्हणजे काय, जे सत्यत्व असतं ते सत्यासाठी जसं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे ते सत्यत्व खोटेपणासाठी सुद्धा गरजेचं आहे, नाही का. सर्प केव्हा भासेल, जेव्हा दोरीचं सत्यत्व त्याला मिळेल, त्या आधारानेच, सत्याच्या आधारावरच असत्याचा डोलारा उभा राहील. मुळातच तिथे काही नसेल, दोरी नाही काही नाही, तर तिथे दोरीही भासणार नाही, सर्पही भासणार नाही. पण सर्प असत्य गोष्ट भासण्यासाठी सत्य दोरी याची गरज लागते. अशा अर्थानं श्रेष्ठ आणि कनिष्ठ या दोघांना अस्तित्वात आणण्यासाठी जे परमतत्व आहे ते जेव्हा साधक बघतो तेव्हा त्याचे संशय फिटतात. काय आहे, आपली मौत आणि बुद्धी खूप गोंगाट करत असते. नाही नाही, असं काही नसतं, असं कसं असेल. आपला धड कशावर 100% विश्वास ठेवण्याची आपली मानसिकता सहजासहजी होत नाही. मनामध्ये चिक्कार संशयच भरलेले असतात, त्यातनं मुळे वाटच मिळत नाही अशी आपली पंचायत होते. तर ते सगळे संशय दूर होतात आणि त्या दूर होण्यानं हृदय ग्रंथीच्या गाठी, आपण बघितलं, गाठी म्हणजे अज्ञान, गैरसमज, स्वतःबद्दलचे गैरसमज, हे सगळे दूर होतात आणि त्या ज्ञानानं व्यक्तीचं सर्व संचित नष्ट होऊन जातं. कोणत्याही कार्याला, कृतीला, कर्माला आपला व्यक्तिगत अहंकार
हा जबाबदार असतो. मी करतो, मी केलं, मी भोगलं. त्यामुळे जे काही कर्मफळ आहेत, करणारा जर मी आहे, मी करते ना, करणारा जर मी आहे तर कर्मफळ भोगणारी सुद्धा मीच आहे. पण ज्ञानी जेव्हा त्याला हे ईश्वर दर्शन घडतं तेव्हा त्याच्यातील हा व्यक्तिगत अहंभाव पूर्णपणे आता नष्ट होऊन जातो. आणि अहंभाव नष्ट झाल्यामुळे तो करताही राहत नाही आणि भोगताही राहत नाही. आणि म्हणूनच आत्मदर्शनानंतर हे जे तपस्वी, ज्ञानी, साधू, संन्यासी हे अंतर्बाह्य बदलून जातात. अहमपणा शिल्लक नाही, मीपणा नाही, मी करतोय ही भावना नाही, स्वार्थी कोणत्याही इच्छाचं मुळी तिथे राहू शकत नाही. अहंभाव असेल तर स्वार्थ येणार, अशी ती जोडी आहे, अहमपणा आणि स्वार्थ. तर अहंभाव नष्ट झाल्यामुळे त्याचा व्यक्तिगत स्वार्थ आता शिल्लक राहिलेला नसतो. आणि त्यामुळे तो जे काही कार्य करतो ते जगताच्या भल्यासाठी निष्काम वृत्तीनं साक्षात ईश्वर स्वरूप होऊन तो करत असतो. एक छोटीशी कथा तुम्हाला याबद्दल सांगते. आणि त्यांची जी निस्वार्थी तळमळ असते ना, ती केवळ आणि केवळ समाजाला शहाणं करण्यासाठी ही तळमळ त्यांच्यामागे लागलेली असते. स्वामी विवेकानंद, जन्म 1863, मृत्यू 1902. नरेंद्रनाथ दत्त, एक अत्यंत बुद्धिमान, अलौकिक बुद्धिमत्तेचे संन्यासी, तत्वज्ञ. एकदा एक तरुण त्यांच्याकडे आला आणि म्हणाला की काय करू, तुम्ही ध्यानधारणा त्याचं महत्त्व आम्हाला सांगता. मी करायला बसतो दारं बंद करून, पण मला काही मनशांती मिळत नाही. विवेकानंदांनी त्याच्याकडे नीट निरखून बघितलं. क्षणभर सगळं काही त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्याला म्हटलं, बाबा रे, दरवाजे वगैरे सगळे उघडे ठेव, बाहेर जा, जगतामध्ये सुद्धा मिळून मिसळून वागायला सुरुवात कर आणि गरीब लोकांच्या उपयोगी पड, आजारी लोकांच्या मदतीला तुला शक्य असेल तर जा. हे त्यांनी सांगितल्यानंतर तो युवक म्हणाला, असं कसं, मी कशी मदत करणार, मला पण काही आजार झाला म्हणजे. तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये तुला वाईट पहिलं दिसतं, हा तुझा व्यक्तिगत स्वभाव आहे. तो पहिला काढून टाकायचा प्रयत्न कर. त्याच्याशिवाय केवळ ध्यानधारणा करून तुला मनशांती मिळणार नाही. पहिल्या वृत्तीमध्ये शुद्धता आणि स्वच्छपणा हा येणं, निर्मळपणा मनाचा, हे अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा ते त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंसांना भेटले तेव्हा काही दिवसानंतर विवेकानंदांची माता ही आजारी पडली आणि अतिशय उद्वेगानं विवेकानंद गुरूंना भेटायला गेले. म्हणाले, काय ती काली माता, मला काय उपयोग त्या मातेचा, माझी आई इथे आजारी पडले, काय नुसतं करू होणारे काली मातेची पूजा करून. बरं, तू जा, तिच्यासमोर उभा राहा आणि तुला जे काही पाहिजे ते माग. रामकृष्ण परमहंस म्हणाले, ठीक आहे.
तीनदा विवेकानंद देवीच्या मूर्तीसमोर उभे राहिले, परंतु काय झालं की त्या प्रचंड दैवी अशा तिच्या त्या वर्तुळामुळे त्यांची जणू समाधी लागली आणि त्यांच्या लक्षात आलं की माझ्या छोट्या छोट्या व्यक्तिगत सुखदुःखांसाठी मी काही मागणं हे बरोबर नाही. अध्यात्म हे मनुष्याला आतूनच कणखर करतं. लक्षात घ्या, अध्यात्म हे मनुष्याला आतून सामर्थ्यशाली करतं. सुखदुःखांचे आघात जे येतात त्याला फेस करण्याचं सामर्थ्य आपल्याला ईश्वर देत असतो. हे त्यांच्या लक्षात आलं आणि काहीही न मागता ते बाहेर पडले. त्यांनी रामकृष्ण मिशनची 1897 मध्ये त्यांनी स्थापना केली. त्याचं जे एम्ब्लेम आहे, घोषवाक्य, ते मोठं अर्थपूर्ण आहे. काय येते? आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच. माझ्या व्यक्तिगत गोष्टींसाठी माझा व्यक्तिगत मोक्ष मला महत्त्वाचा आहे, पण त्याच बरोबरीनं जगतहितायच ही गोष्ट सुद्धा मी लक्षात ठेवली पाहिजे. अगदी परमार्थामध्ये सुद्धा केवळ माझ्या एकट्याचा विचार करणं हा सुद्धा एक प्रकारचा, भले श्रेष्ठ असू दे, पण एक प्रकारचा स्वार्थच की. फक्त स्वतःच्या मोक्षापुरतं बघू नका. बाहेर पडा. जी काही मदत देणं शक्य असेल ती समाजासाठी तळमळीनं मनापासून करा, असं विवेकानंद सांगत असत. म्हणून आत्मज्ञानी जेव्हा अहमपणा त्याचा विसर्जित होतो, स्वार्थ नष्ट होतो आणि केवळ लोकांच्या भल्यासाठी त्याचं कार्य चालू असतं, तेव्हा त्याला कर्म त्याच्या हातून घडत नाही, तर कर्मभास घडतो असं म्हटलं जातं. आता पुढच्या श्लोकाकडे. हे परमतत्व व्रणरहित आहे, अभंग आहे, म्हणजे तुटणारं फुटणारं त्याला काही जखम होणारं असं ते, व्रण होणारं पडणारं असं ते परब्रह्म नाही. तो केवळ शुद्ध प्रकाश रूप आहे. प्रकाशाचा तो प्रकाश आहे आणि तो जो परमतत्व आहे तो ध्यानधारणेद्वारे साधक जेव्हा आनंद कोशामध्ये, आनंदमय कोशामध्ये पोचतो, तेव्हा त्या कोशामध्ये साधकाला जाणीव होते. म्हणजे काय? आपलं शरीर हे 5 कोशांनी, म्हणजे 5 आवरण, एकावर एक एकावर एक एकावर एक, आणि आतमध्ये सगळ्यात आत्मतत्व, त्याच्यावरती 5 आवरण आहे 5 कोशांची. कोणती आहे ती? अन्नमय. हा सगळ्यात वरचा स्थूल शरीर अन्नमय, मग आतला प्राणमय कोश, मग त्याच्या आतला मनोमय कोश, मग त्याच्या आतला विज्ञानमय कोश, आणि मग सगळ्यात शेवटचा जो आतल्या आत्मतत्वाला अगदी जवळचा आहे तो आहे आनंदमय कोश. ध्यानधारणेमध्ये सूक्ष्मतेने जेव्हा साधक अंतर्गत मनामध्ये आत जातो, मन, बुद्धी, अहंकार हे सगळे जे वरचे कोश आहेत त्यांना ओलांडून जेव्हा तो आनंदमय कोशापर्यंत जातो, आनंदमय कोश म्हणजेच
कारण शरीर म्हणजेच आपली प्रत्येकाची त्रिगुणांनी बनलेली बेसिक प्रवृत्ती. तर काय होतं, आनंदमय कोशापर्यंत आपण जातो याचा अर्थच मन शरीर बुद्धीला आपण ओलांडून गेलेलो आहोत. मग सगळी सुखदुःख त्रास संताप उद्वेग सगळं हे शरीर मन बुद्धीच देत असतं आपल्याला, नाही का. त्याच्याही अतीत गेल्यानंतर म्हणून म्हटलं जातं की आनंदमय कोशामध्ये पोचल्यानंतर आपल्याला आत्मसाक्षात्कार घडू शकतो. आता ॲक्च्युली स्पीकिंग आनंद कोशाच्या अतीत सुद्धा ते आहे आत्मतत्व. आनंद कोश म्हणजे आत्मतत्व नाही, कारण आनंदमय कोश म्हणजे कारण शरीर. तिथे निद्रावस्थेमध्ये सुद्धा काय घडतं, आपण शरीर मन बुद्धीच्या अतीत जातो. आणि आत्मसाक्षात्कारामध्ये सुद्धा आपण शरीर मन बुद्धीच्या अतीत जातो. दोन्ही सारखं आहे बघा, निद्रेमध्ये पण तेच आणि आत्मसाक्षात्कारामध्ये सुद्धा तेच. पण मोठा फरक काय, निद्रेमध्ये आपण भले ओलांडत असू शरीर मन बुद्धी, पण ते सगळं अज्ञानातून झालेलं आहे. जाणीवपूर्वक ते ज्ञान नाही. त्यामुळे निद्रेमध्ये या 3 स्तरांना ओलांडून गेल्यानंतर खऱ्या आनंदाचा आपल्याला लाभ होतो, नाही का. गाढ निद्रा लागणं याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नसते. पण तो आनंद जरी साक्षात आत्मस्वरूपी आनंद असला तरी त्याला काही अर्थ नाही, कारण तो अज्ञानातून आलेला आहे. याच्या उलट जाणीवपूर्वक जेव्हा साधक शरीर मनाच्या पातळ्या ओलांडतो तेव्हा त्याला खरं आत्मस्वरूपाचा आनंद प्राप्त होतो. पुढचा श्लोक. तिथे सूर्य चंद्र तारका वीज अग्नी प्रकाशत नाहीत. तिथे सूर्य चंद्र तारका वीज अग्नी काही प्रकाशत नाहीत. का प्रकाशत नाही, कारण त्या परमतत्वाच्या प्रकाशामुळेच चंद्र सूर्य तारे आपण जे अगदी लखलखीत तेजस्वी प्रकाशमान वगैरे वगैरे जे काही म्हणतो ते जे प्रकाशतात ते कुणामुळे, परमतत्वाच्या प्रकाशामुळे. सूर्य चंद्र तारका तारे अग्नी वीज हे सगळे त्याच्यानंतर ते प्रकाशतात, त्याच्या प्रकाशामुळे ते प्रकाशतात. सर्व जगत हे परब्रह्मामुळे प्रकाशित झालेलं आहे. पुढचा श्लोक. खरोखर हे सगळं जगत हे अमृतमय ब्रह्म आहे. ते सर्वत्र आहे. खाली वर सर्व दिशांना अगदी सगळ्या बाजूंनी ते व्यापलेलं आहे. हे सर्व जगत खरोखर साक्षात परब्रह्माचंच स्वरूप आहे. असे हे साक्षात ईश्वर स्वरूप संत महात्मे आपल्याकडे होतात, म्हणून आपल्याला ते हे जे ग्रांथिक ज्ञान आहे ते खरोखरीच आहे याची खात्री पटते. असे साक्षात परमेश्वर वेळोवेळी आपल्यासारख्या सामान्यांच्या उद्धारासाठी
वेळोवेळी ते येत असतात। आदि शंकराचार्यांचं जे निर्वाण झालं त्याची कथा आता मी इथे अगदी थोडक्यात सांगते। ते सुद्धा साक्षात परमेश्वराचा अवतार होते। त्यांची भारतभर यात्रा हळूहळू संपत आली, त्यांचं कार्य संपत आलं, त्यांच्या हातून ग्रंथ निर्मिती झाली। नंतर अद्वैत वेदांताचा उपनिषदांचा प्रचार प्रसार सगळा करून झाला। लोकांमध्ये ऐक्य त्यांनी निर्माण केलं, एकजूट आणली। हिंदू धर्मातील लोकांना त्यांनी सावरलं, एकत्र आणलं आणि आता ते काश्मीरमध्ये शारदा मंदिरच्या इथे ते जाऊन पोचले। काश्मीरमधील शारदा मंदिरमध्ये 4 प्रवेशद्वार तेव्हा होती बरं का। ते अगदी वैशिष्ट्यपूर्ण असं शारदा मंदिर होतं। 4 दिशांना 4 द्वारं होती आणि आतमध्ये मंदिरात एक अतिशय सर्वोत्कृष्ट म्हणजे अगदी छानपैकी सजवलेलं असं सिंहासन तिथे तयार केलेलं होतं मंदिरामध्ये। आणि आत्तापर्यंत दक्षिण दिशेचं प्रवेशद्वार सोडलं तर इतर 3 दिशांनी ज्ञानी पुरुष आतमध्ये गेलेले होते। जो सर्वोत्कृष्ट ज्ञानी म्हणून ज्याची वाखाणणी होईल, अत्यंत कठीण कठीण परीक्षांना त्यांना सामोरं जावं लागत असे। आणि मग जेव्हा त्याला सर्वोत्कृष्ट ज्ञानी असा बहुमान दिला जाई तेव्हा त्याला त्या प्रवेशद्वारातून, समजा तो पूर्वेकडचा असेल तर पूर्वेच्या प्रवेशद्वारातून त्याला सन्मानानं आतमध्ये घेण्यात येईल आणि सिंहासनावर त्याला बसवण्यात येईल। आत्तापर्यंत दक्षिणेकडून कोणी जायचं बाकी राहिलेलं होतं। आदि शंकराचार्य त्या मंदिराजवळ आले। सगळ्या कठीण परीक्षांना त्यांचे सामोरे तर गेलेच होते, त्यांच्यावर सर्वोत्कृष्ट ज्ञानीचा बहुमान लोकांनी लावला आणि अतिशय सन्मानानं त्यांनी मंदिरामध्ये घेतलं। आणि आता ते सिंहासनावर विराजमान होणार तेवढ्यात पाठीमागनं सरस्वती देवी मातेचा आवाज त्यांच्या कानावर आला। ती म्हणाली, तुम्ही ज्ञानी आहात याबद्दल काही संशय नाही, पण केवळ तेवढंच पुरेसं नाही। केवळ तेवढंच पुरेसं नाही, तुम्ही स्वतःशी अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणे विचार करून मला सांगा की तुमच्या अवघ्या आयुष्यामध्ये तुम्ही शुद्ध चारित्र्याचे, निष्कलंक चारित्र्याचे तुम्ही राहिलेले आहात का? आदि शंकराचार्यांनी विचार केला आणि मग ते शांतपणे, दृढपणे त्यांनी सरस्वती मातेला वंदन करून म्हटलं, हो, मी पूर्णपणे निष्कलंक शुद्धतेने वागलेलो आहे। त्यांच्या त्या उत्तरानं देवीचं समाधान झालं आणि मग आदि शंकराचार्यांना त्या सिंहासनावर बसण्याचा बहुमान मिळाला। त्यांना स्वतःसाठी कोणतेही मानसन्मान नको होते, निर्लेपी होते, अहंकार वृत्ती नव्हतीच त्यांच्याकडे, कुठचाही स्वार्थी हेतू नव्हता, पण केवळ उपनिषदांचा सन्मान घडतोय या भावनेनं त्यांनी तो सन्मान स्वीकारला आणि त्यानंतर केदारनाथला जाऊन त्यांचं निर्माण झालं। मुंडक उपनिषदाचा 2nd एपिसोड मी इथे समाप्त करत आहे। पुढच्या एपिसोडमध्ये आपण मुंडक उपनिषदाचा 3रा भाग आपण बघणार आहोत।
आता मी इथे थांबते. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की कृपया माझ्या चॅनलला लाईक